मी आज भोर येथे सोनाली हॉटेलमध्ये तात्या टिळेकर यांच्या ठिकाणी दिगंबर दराडे यांच्या सांगण्यावरून जेवणासाठी आले. ॲक्च्युली खूप लेट झालं होतं. प्रवास करताना असं वाटलं की कुठे चाललो आहे आपण एवढ्या दूर. पण जेव्हा मी इथे आले आणि इतकी भूक लागली होती, समोर त्यांनी ताट वाढून ठेवलं गावरान चिकन. बघितलं ते असं वाटलं की यार बस आता मी करते सुरू. एक घास मी खाल्ला. प्रत्येक घासाखेरीज मला असं वाटायचं की यार मी स्वर्गात गेली. इतकं छान होतं, एक म्हणजे अप्रतिम. तर प्रत्येकाने इथं येऊन ह्या जेवणाचा आस्वाद घेतला पाहिजे. अजूनही मला असं वाटतं की मी स्वर्गातच आहे. अप्रतिम जेवण आहे, एकदा नक्की भेट द्या. मी पहिल्यांदा तात्यांचं धन्यवाद देतो. तात्यांच्या जेवणाचा स्वाद इतका छान आहे की आम्ही ज्यावेळी तात्यांच्याकडे बघितलं की तात्या इतके उत्साह आहेत की ते जेवणापेक्षा लोकांना जेवणात वाढण्यामध्ये स्वतः वाढत आहेत आणि त्यांची सर्व मंडळी स्वयंपाक स्वतः करत आहेत. तात्यांनी एवढं खास वैशिष्ट्य सांगितलं की ते सगळे मसाले म्हणा किंवा जे काही वापरत आहेत ते सगळं स्वतः घरगुती बनवत आहेत. म्हणजे एवढी फॅमिली आनंदी आहे आणि लोकांनाही आनंद देत आहेत. जेवणाचा आस्वाद आहे. आता आम्ही एवढे फोटो बघितले, अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती इथं येऊन त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आहे. आमच्यासारखे सामान्य लोक इथं येऊन आम्ही जेवण करतोय. तात्यांचे आम्हाला आशीर्वाद आहे. तात्यांनी अनेक गोष्टी कमवलेल्या आहेत. आज त्यांनी आम्हाला मोदी साहेबांनाही त्यांनी काही पोळीचा एक जेवणाचा आस्वाद दिलेला आहे. म्हणजे म्हणतो की केटरिंगसाठी एक पब्लिसिटी पाहिजे, पण तसं न करता ही माउथ पब्लिसिटीनं आम्ही इथं आलो आहे. दिगंबर साहेब असतील यांनीही सांगितलं. तर मला जेवणाविषयी इतकी माणसं छान आहेत नाही, यांच्याकडे बघितलं की त्यांनी पोट भरल्यासारखं वाटतं. तर जेवण तर खूपच छान, म्हणजे खूप छान. तात्या मनापासून धन्यवाद. आज आम्ही सगळे या ठिकाणी जेवणासाठी आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तात्या जे सगळं भरवतात ते अतिशय प्रेमाने भरवतात. तात्यांच्या चेहऱ्यावरची सकारात्मकताच आपल्याला सगळ्या गोष्टी मनतृप्त करून टाकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तात्यांच्या मागं सगळा हा बॅकबोन त्यांच्या सुनबाई असतील, चिरंजीव डॉक्टर मंगेश असतील आणि आई मिसेस म्हणजे खऱ्या अर्थाने भुकेलेल्यांचे तात्यांचं नाव विठ्ठल असलं तरी भुकेलेल्यांचे विठ्ठल तात्या येतं. ते सगळ्यांना खाऊ घालतात आणि खूप मनापासून समाधानाने ज्यावेळेस शहरी जेवणाचा कंटाळा येतो तर प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येते. आईनंतर जर आठवण कोणाची येत असेल तर तात्यांची त्यांनी तात्या देऊन जेवढे समाधान मिळतं. खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळेस येणारे एकदम घरगुती एकदम उत्कृष्ट चवीचं जेवण आहे. आपण बघतो सध्या इंस्टावरती फेसबुकवरती फक्त व्हिडिओज येतात, त्यातले एकही व्हिडिओ कामाचा नाही आहे. त्यांच्यापेक्षा 1000 पटीनं जेवण चांगलं मिळतं इथं. खूप क्वालिटीचं आहे. अस्सल घरगुती जेवण मिळतं इथं. सर्वांनी ह्याचा एकदा तरी अवश्य लाभ घ्यावा.